शाहू मिलची जागा महानगरपालिकेस हस्तांतरित करण्याच्याकरता वस्त्रोद्योगकड तो विषय आहे, तो तिथून एकदा घेऊन तो हस्तांतरित जागा करता येईल, म्हणजे शाहू स्मारकाचं पण काम सुरू करता येईल। महालक्ष्मीचा मंजूर आराखडा हा देखील मधल्या काळामध्ये मला पालकमंत्र्यांनी कलेक्टरांनी दाखवला, ह्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी तो पाहिला आहे। फार सुंदर महालक्ष्मीचा आराखडा तयार केलेला आहे, पण त्याच्यामध्ये काही कठोर भूमिका घ्यावी लागेल। त्यामध्ये तिथले आजूबाजूचे जे विक्रेते आहेत, जे दुकानदार आहेत, जे काही राहणारे स्थानिक आहेत, कारण ज्यावेळेस पूर्वीचा काळ वेगळा होता त्यावेळेस एवढी गर्दी नसायची, एवढी वाहनं नसायची, एवढे भाविक नसायचे, त्याच्यामुळे ते चालून गेलं। परंतु आता भाविकांची संख्या वाढलेली आहे, वाहनांची संख्या वाढलेली आहे, सगळ्याच गोष्टी बदललेल्या असल्यामुळे सुविधा चांगल्या पद्धतीनं दिल्या गेल्या पाहिजेत असं साहजिकच सगळ्यांची अपेक्षा असते आणि तो प्लॅन अतिशय चांगला तयार केला आहे। माझं मुख्यमंत्री महोदयांशी उपमुख्यमंत्र्यांशी तोंडी चर्चा झाली, तर मी म्हटलं एकदा वेळ द्या, आपलं प्रेझेंटेशन घ्या, ते प्रेझेंटेशन घेतल्यानंतर मग हाय पॉवर कमिटीच्या पुढं आम्हाला जावं लागेल आणि हाय पॉवर कमिटीला त्याची मान्यता घेऊन मग पुढच्या गोष्टी कराव्या लागतील। पण ह्या बाबतीमध्ये स्थानिकांचं पूर्णपणे सहकार्य पाहिजे। तशा पद्धतीनं लोकल जे जे बाधित होणार आहेत त्या बाधितांचं पुनर्वसन कसं करायचं, त्यांना विश्वासात कसं घ्यायचं, ह्याबद्दलच्या सूचना मी पालकमंत्री आणि कलेक्टरांना सांगितलेल्या आहेत। लोकप्रतिनिधींनाही म्हणलं की बाबा ह्याच्यात तुम्ही पण सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घ्या, पण ते झालं तर फार चांगल्या पद्धतीचा प्लॅन आपल्या महालक्ष्मीच्या मंदिराच्या संदर्भातला तयार होईल। दुसरं, दसरा महोत्सव दरवर्षी एक आगळा वेगळा दसरा महोत्सव छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्थितीमध्ये त्या घराण्यातले सगळेच लोक उपस्थित असतात, आपण नागरिक उपस्थित असतात आणि तो होतो। परंतु तो साधारण 10 दिवस चालावा अशा प्रकारची साधारण कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे, प्रशासनाची, आमच्या लोकप्रतिनिधींची, पालकमंत्र्यांची अपेक्षा आहे। त्याच्यामुळं मी पर्यटन विभागाच्या सचिवांना आता सूचना दिल्या की आपण तो 10 दिवस त्या ठिकाणी करूया, त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीनं करा, म्हणजे पर्यटन विभाग अधिक कॉर्पोरेशन अधिक तो नेहमीचा होणारा दसरा अशा प्रकारे होऊन एक वेगळं वातावरण त्या निमित्तानं कोल्हापूरच्या परिसरामध्ये 10 दिवस त्या ठिकाणी पाहायला मिळेल।